नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांना बोलणारा अजित पवार की वेळेवर कर्ज भरत नाही, येऊ नये आणि परत एकनाथ खडसे यांनी भोसरीमध्ये काहीतरी भूखंड घेतला होता MIDCचा की नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. आता अजित पवार एक गोष्ट तुम्ही सांगा की तुमच्या लेकराने हा जो काही 1800 कोटी रुपयाचा जो काही भूखंड आहे की नाही कोरेगाव पार्कमधील पुण्यातील, तर तो 300 रुपयात कसा काय तुम्हाला मिळाला हो? 300 कोटी रुपयात. हां, याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण की अशीच परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या कोण्या नेत्यावर आजवर आरोप प्रत्यारोप झाले त्यांनी राजीनामा दिला. छगन भुजबळ असतील, एकनाथ खडसे असतील, अजून खूप काही मोठे मोठे नेते, ओके की नाही, काँग्रेसमध्ये देखील बहुतेक नेते आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात देखील आरोप झाले होते ते गृहमंत्र्यावर आणि की नाही अनिल देशमुख त्याने देखील राजीनामा दिला होता. पण अजित पवारचं पोट आणि बुद्धी आणि डोकं एवढं काही जड आहे की अजित पवारने 70,000 कोटी पचवले तरी देखील राजीनामा दिला नाही. तर आता 1800 कोटी रुपयाचा आहे आणि याच्यात काय म्हणते अजित पवार की हे 1800 कोटी रुपयाचा जो काही भूखंड आहे आणि याचा मला काही शंका, म्हणजे मला याच्याबद्दल काही माहीत नाही आणि मग बघूया याच्यावर काही आरोप प्रत्यारोप होता. दुसरीकडे ते टरबुजा फडणवीस याने काय केलं की त्या दुय्यम अधिकाऱ्याला निलंबित केलं, तहसीलदाराला निलंबित केलं. का? हां, ठीक आहे, निलंबित केलं तुम्ही, ठीक आहे, बरोबर आहे, कार्यवाही झाली त्याच्यावर. पण तिथेच ते प्रकरण थांबणार नाही. कारण की हा जो काही मनुष्य आहे की नाही 1800 कोटी रुपयाचा भूखंड 300 कोटी रुपये त्याला मिळाला कसा? मग याची चौकशी होणं गरजेचं आहे की नाही? आता त्याच्यानंतर तो बोबड्या कोण तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतो की अजून आमच्याकडे अशा प्रकारची काही तक्रार आलेली नाही आणि तक्रार आली तर मग आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू. हे सगळे गोलमाल करणारे एकाच खुर्चीला खुर्ची, गांडीला गांड लावून बसता आणि मग म्हणूनच हे एकमेकांच्या विरोधात काही बोलत नाही. चंद्रशेखर बावनकुळेची एवढी अवकात नाही की तो स्वतः काही निर्णय घेऊ शकेल की नाही. त्याला प्रत्येक हागल्या-मुतल्या गोष्टी या देवेंद्र फडणवीसला विचाराव्या लागतात. आता देवेंद्र फडणवीसचं असं आहे की एकनाथ शिंदेलाच ते बाजूला करणार होते की एकनाथ शिंदेची गरज नाही, येऊ नये आणि एकनाथ शिंदेला ते डिवचत होते. आता अजित पवारने जर राजीनामा दिला तर मग अजित पवार परत एकदा स्वतंत्र होईल. आता स्वतंत्र झाला तर म्हणजे यांची खुर्ची गेलीच. आता त्यातल्या त्यात या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अजित पवार राजीनामा देणं शक्यच नाही. लिहून घ्या तुम्ही कोरा कागदावर. कारण की अजित पवारसारखा मातब्बर नेता आणि सगळ्या गावाचं 12 पाणी पिलेला नेता हा राजीनामा देणार नाही. हा दुसऱ्यांना राजीनामा द्यायला भाग पाडेल, पण स्वतः कधी देणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं अजित पवाराबद्दल, त्याच्या राजीनामाबद्दल? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा. अजित पवार.